पावसाळा आलाय म्हणजे काय तर वॉटरफॉलचा सीझन सुरू झालेला आहे. 4-5 चांगले पाऊस पण होऊन गेलेत. हीच ती योग्य वेळ वॉटरफॉलला जाण्याची. परंतु काय आहे ना, कुंभे, देवकुंड, काळो इथं मरण्याची गर्दी. त्यामुळे आज आहे ना आम्ही गर्दी नसलेला एक वॉटरफॉल निवडलाय. इथं तुलनेने फार कमी गर्दी आहे. तर तो वॉटरफॉल कुठला आहे तो मला जाणून घ्यायचा आहे. तर अगोदर ऑन द रोड कपल हे चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत ना आम्ही आवरून येतो. सुप्रभात मित्रमैत्रिणींनो, सांगितल्याप्रमाणे आज आम्ही एका अनएक्सप्लोर्ड वॉटरफॉलला निघालोय. पण आज आम्ही दोघंच नाही आहोत. चला आमच्याबरोबर जे दोघं आहेत त्यांना पिकअप करूयात. सकाळचे 5 वाजलेत आणि आजचा आपला रूट हा नाशिक फाट्यामार्गे असणार आहे. जर तुम्ही थंबनेल पाहिला असेल आणि तुम्ही या स्पॉटला गेला असाल तर तुम्हाला आतापर्यंत कळलं असेल की नाशिक फाटा मार्ग आणि थंबनेलवरचा फोटो याच्यावरून की आम्ही कुठे चाललोय ते. तुला माहिती आहे का हर्षदा, काय आपण ज्या दोघांना घेणार आहे ना त्या दोघांना पण माहित नाही की आपण कुठे चाललोय. मी त्यांना सांगितलं का त्यांना? नाही. त्यांना पण फुल सरप्राईज असेल. मग आमचे आजचे पार्टनर श्वेता, आद्या. हाय. समोर एक सावतामाळी हॉटेल संत सावतामाळी म्हणून फेमस मिसळ हाऊस आहे. तर आम्ही तिकडं निघालोय. ते जाताना आपण नाशिकला जात असतो तर त्यावेळेस रस्त्याच्या उजव्या बाजूला आहे. मग गाडी इकडे पार्क केली आहे इथे आणि आता आम्ही आलोय हॉटेलला रस्ता क्रॉस करून. पंखा कमी करा, पंखा कमी. हे हॉटेल सावतामाळी आहे. आम्ही खूप आशेने रस्ता क्रॉस करून गाडी पलीकडे लावून आलो होतो. पण जेवढ्या एक्साइटमेंटने आम्ही इथं आलो होतो तेवढ्या एक्साइटमेंटवाली चव नाही मिळाली. एकदमच फारच बेसिक मिसळची चव होती. खूपच तेल होतं आणि वडे तर एकदम गार होते. त्यामुळे मी रिकमेंड नाही करणार इथे येणं. सुजा, आता तरी सांग कुठं जायचंय. आता बसलो की गाडीत. काय सांगायचं का? सांगून आपण चाललंय बोरगिरीच्या इथल्या भिवपूर वॉटरफॉलला, भिवगाव वॉटरफॉलला. भिवगाव आणि त्याला मिनी देवकुंड पण म्हणतात. म्हणजे त्याचं सगळं स्ट्रक्चर देवकुंड सारखं आहे. फक्त देवकुंडची गर्दी नाहीये तिथं अजून तरी. बेसिक. आणि देवकुंड खूप मोठा आहे कंपॅरेटिव्हली छोटा आहे. मिनी व्हर्जन आहे. बोरगिरी म्हणजे भीमाशंकर ना? हा, भीमाशंकर. पण आपण मंदिरात नाही जाणार आहे कारण आज शनिवार आहे. खूपच गर्दी असं आपण परत येऊ मंदिरात जायला. खेड राजगुरुनगर बायपासला आहोत आणि आपल्याला भिवे गावाला जाण्यासाठी हायवेनी नाही जायचे तर राजगुरुनगर गावातून जायचंय. तर आता आम्ही, तुम्ही बघू शकता इकडे, हा खालून इकडून बायपास गेलाय आणि आता आम्ही या रोडने निघालोय. बरोबर 9 वाजता आहेत. ठरलेल्या वेळेप्रमाणे आम्ही इथं पोहोचलोय. मागे बघू शकता माझ्या भिवे गावचा बोर्ड आहे. आता इथं शाळेच्या इथं गाडी पार्क करणार आणि इथून मग आम्ही दिलीप दादा जे गाईड आहेत त्यांना भेटू. ही भिवे गावची शाळा आली आहे. सो हाच आमचा स्टॉप असणार आहे. इथेच गाडी पार्क करणार आहेत आम्ही. बाहेरचं दादा इथं. आता आम्ही वाट चालायला चालू केले. आपल्याबरोबर हे दिलीप दादा आहेत. यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. सो तुम्ही जेव्हा कधी याल इथं तुम्ही यांना आदल्या दिवशी फोन करून येऊ शकता. इथे रेंज कमी आहे गावात, त्यामुळे आदल्या दिवशी फोन करायचा किंवा व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवायचा, म्हणजे त्यांना रेंज आले की ते आपल्याला फोन करतात
आणि मग ते तुम्हाला घेऊन जातं, तुमच्यासोबत येतात. तर रस्ता जंगलात नसल्यामुळे तुम्ही एकटे जाऊ नका, कोणाला तरी सोबत घेऊन या. त्यामुळे तुम्ही दिलीप दादांना कॉन्टॅक्ट करू शकता. हा दुसरा ओढा आहे, खाली पहिला होता जो आपल्याला क्रॉस करायला लागतो. सो आत्ता तरी जास्त पाऊस नाही झाला आहे त्यामुळे ओढ्याला पाणी नाही आहे फारसं. बट खूप पाऊस झाला तर ओढ्याला जास्त फ्लो येऊ शकतो आणि त्या कारणासाठीच गाईड घेऊन जाणं इम्पॉर्टंट आहे. मेन धबधबा सुरू व्हायच्या आधी खाली एक स्पॉट आहे, बघू शकता. खाली इथं आता पाणी पडतंय, पण आत्ता पाऊस नाही झालेला आहे, बिलकुल पाऊस नसल्यामुळे तुम्ही जाऊ शकता. पण ज्यावेळेस पाऊस असेल तर इथं खूप पाण्याला फ्लो असतो, त्यामुळे जर पाऊस असेल तर इथं खाली येऊ नका, सरळ मेन धबधब्याला पुढे जावा. जसं जसं आपण धबधब्याच्या जवळ पोचतोय तसं तसं ना मुलांचे ओरडायचे आवाज ऐकू येत आहे आणि पाण्याचा फ्लोचा जास्तीत जास्त आवाज ऐकायला येतो. त्यामुळे आय गेस थोडीफार का होईना पण लोक आहेत. म्हणजे आम्ही एक्सपेक्ट केलेलं की कुणीच नसेल, 5-10 लोक, पण आय थिंक 15 लोक तरी असतील खाली, जेवढा आवाज येतो त्याच्यावरून तरी असं. आता बघूयात खाली ॲक्च्युली किती लोक आहेत. पाण्याचा रंग बघून पाण्यात उतरण्याची खूप इच्छा होती, पण आम्ही पाण्यात उतरणार नाही आहोत. आणि आम्ही तुम्हाला पण अर्ज करू की पाण्यात उतरू नका. सुरक्षतेच्या दृष्टीने पाण्यात उतरणं सेफ नाही आहे, कारण की इथे साईडला जरी खोल नसलं तरी हा जो मधला भाग तुम्हाला दिसतोय तो प्रचंड खोल आहे असं आमच्या गाईडने सांगितलं. दुसरी गोष्ट म्हणजे इथे आलात तर प्लॅस्टिकच्या बाटल्या, तुमच्या बिस्किटांचे पुढे, इथे काही लोकांनी मॅगी केली आहे तर त्या मॅगीचे पुढे, हे सगळे पुढे ना तुमच्यासोबत घेऊन चला, इथे ठेवू नका. हा स्पॉट जेवढा सुंदर आहे तेवढाच सुंदर ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणून आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करू की जंगलातून येताना किंवा इथेही आल्यावरती स्पीकरवरती गाणी मोठमोठ्याने लावू नका किंवा इथेही आल्यावरती आरडाओरड करू नका. आपल्याला नेचरमध्ये आल्यावर शांतता अनुभवायला मिळते आणि ती शांतता ठेवणं ही आपली सुद्धा जबाबदारी आहे. या धबधब्याला कसं पोहोचायचं ह्याची सगळी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदम रूट डिटेलमध्ये दिलेला आहे. गुगल मॅपची लिंक पण टाकलेली आहे. आणि तुम्हाला इथं आल्यानंतर दिलीप दादाला जर भेटायचं असेल किंवा दिलीप दादाला गाईड म्हणून घेऊन जायचं असेल तर त्याचा नंबर पण डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओसाठी एक कमेंट आणि एक लाईक जरूर करा. तसंच आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि ट्रेक, ट्रॅव्हल आणि राईडची माहिती मिळवण्यासाठी आमचं ऑन रोड कपल हे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन जरूर दाबा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जस्ट आता धबधब्यावरून परत आलो, शाळेतून गाडी घेतली, आता पुढं निघालो आहे. आम्हाला दिलीप दादांनी सांगितलं, जो गाईड होता आमचा, की इथूनच पुढं बोरगिरी किल्ल्याच्या पायथ्याला पण एक छान धबधबा आहे,
तो पण तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. तर आता आम्ही विचार करतो तिकडं जायचं.